मुळात आम्ही बार्टीच्या विरोधात आंदोलन करत नाहीत। आमचं आंदोलन हे वादग्रस्त अधिकाऱ्याविरोधात आहे। जर त्या ठिकाणी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक म्हणून हे पद बार्टीच्या अंतर्गत नागपूर येथे भरलं गेलेलं आहे। त्या पदावर वादग्रस्त अधिकारी नेमण्यात आलेला आहे। आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की पद हे खूप महत्त्वाचं असते आणि त्या ठिकाणी जर महाराष्ट्र शासन प्रशासनातील लोक कोणतीही शहानिशा न करता कोणत्याही प्रकारची चौकशी न करता जर वादग्रस्त अधिकारी नेमत असतील तर बार्टी प्रशासनाला बार्टीला त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो। या प्रसंगी मला असं वाटते की ज्यावेळेस एखादा व्यक्ती नोकरीवर चढत असतो त्यावेळेस त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केले जाते आणि पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतर पूर्ण शहानिशा केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी नोकरीवर ठेवण्यात येते। पण बार्टीतील महासंचालक किंवा सचिव जे मोठे अधिकारी आहेत यांनी या प्रकारची कोणतीही शहानिशा केली नाही। या प्रसंगी निदर्शनास येत आहे। याला मुख्यत्वे जबाबदार बार्टीमध्ये केवळ मी नागपूरच म्हणणार नाही तर बार्टीमध्ये पुण्यामध्ये देखील वादग्रस्त अधिकारी त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आताही त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांच्या विरोधात बरेच तक्रारी या ठिकाणी आमदारापासून तर बरेच सामान्य लोकांनी केलेले आहेत, पण तरी देखील त्यांना उच्च अधिकाऱ्यापासून त्यांना एक प्रकारचा शेल्टर मिळत आहे आणि जर हे शेल्टर या ठिकाणी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असेल तर त्यावेळेस आम्हाला मुख्यमंत्री खूप इम्पॉर्टंट वाटतो, कारण मुख्यमंत्री या विभागाचे मेन आहेत आणि मुख्यमंत्री जर या विभागाचे मेन आहेत तर या ठिकाणी मला असं वाटतं की दोषी सचिव आणि महासंचालक नाही तर मुख्यमंत्री आहेत। मी सर्व दोष मुख्यमंत्री यांना देणार। समता इंदलामार्फत आणि विविध संघटनामार्फत आज एक आंदोलन उभं आहे। या ठिकाणी आंदोलन यासाठी आहे की आपण जेव्हा आपण प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो जेव्हा कोणाची नियुक्ती करतो तेव्हा आपण पोलीस व्हेरिफिकेशन करत असतो, पण या ठिकाणी नागपूर विभागात एक असा अधिकारी आहे ज्याचा पोलीस व्हेरिफिकेशन न करता त्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे, भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत, महिला अत्याचाराचे लैंगिक गुन्हे दाखल आहेत, असे विविध गुन्हे दाखल असल्यावर रिटायर अधिकाऱ्यांना असंवैधानिक पदावर या नागपूर शहरात आपल्या महासंचालकाने जे पार्टी महासंचालक त्यांनी बसवलेलं आहे आणि ब्रिक्स कंपनीमार्फत त्यांनी नेमणूक केलेली आहे। यांना 10 वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांची माहिती दिली, विथ प्रूफ माहिती दिली की बाबा हा व्यक्ती जो भ्रष्टाचारी आहे या व्यक्तीच्या इतके सारे गुन्हे दाखल आहेत, याची हे अहवाल आहे, अहवाल सिद्ध झालेला आहे, तरी पण सुद्धा महासंचालक या नागपूर महासंचालक सचिव सुद्धा या मागे लक्ष देत नाही आहे। तर या अशा या भोंगळ अधिकाऱ्यांना साठी त्याच्या विरोधांचा हा आंदोलन आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे हा विभाग म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना जागेवाचे नारे या ठिकाणी देतो। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विशेष लक्ष दिलं पाहिजे की 6 वेळा आंदोलन होऊन झाले आहेत। आंदोलन देऊन वारे साहेबांना आम्ही कॉलवर बोललोय की अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबित करा, तात्काळ निलंबित करता अधिकाऱ्याला त्या ठिकाणी पदावर बसवलेलं आहे। तुमचं नाव?